त्यामुळे परिवर्तन होताना ते आतमधून झालं पाहिजे, म्हणजे मग ते सहजरीतीनं बाहेरून व्यक्त होत असतं. स्वतः ज्ञानेश्वर महाराजांचं या बाबतीतलं असं म्हणणं आहे की आवडेते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी करासी आहे. आधी ते मनामध्ये निर्माण होतं, मग वाचा दिठी कर याच्यातून ते अभिव्यक्त होतं. परमार्थ हा सहज अभिव्यक्त व्हावा. अभिव्यक्त करणं ही कृती परमार्थाच्या संबंधानं नसते. परमार्थ व्यक्त केला गेला की तो खोटा असतो आणि परमार्थ व्यक्त झाला तर तो खरा असतो. आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या जीवनाच्या धन्यतेला डोळ्यासमोर ठेवून ज्या काही वैचारिक बदलांची आवश्यकता ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवलेली आहे, त्या सगळ्या बदलांचा स्पष्ट रूपानं होणारा परिणाम म्हणजे आमचा परमार्थ आहे. अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर डोळस परमार्थ आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेलं हे सगळं मागणं मानवी वृत्ती परिवर्तनाच्या संबंधानं आहे असं काल आपण बोललो, आधी आपण बोललो त्या संबंधामध्ये. परंतु वृत्तीमध्ये होणारे बदल हे सहसा लवकर होत नाही. अनंत जन्माचे संस्कार माणसाच्या जीवनामध्ये त्याला बालपणापासून लाभलेली संगत, ज्या सामाजिक वातावरणामध्ये तो वाढलेला असतो त्या वातावरणाचा त्याच्या मनोवृत्तीवर झालेला परिणाम, तो कुठे राहतो, कोणाबरोबर राहतो, कोणत्या विचाराच्या लोकांबरोबर त्याचं उठणं बसणं आहे, त्याच्यावर संस्कार कसे झाले, त्याने वाचन कोणत्या पद्धतीचं आतापर्यंत केलेलं आहे, या अनेक गोष्टी असतात की ज्या गोष्टी माणसाच्या वृत्तीला सहसा बदलू देत नाही. हे परिवर्तन जेव्हा घडायचं असतं तेव्हा ते इतकं सोपं नसतं, इतकं सहज नसतं की काल मी वाल्हाकोळी होतो आणि आज वाल्मिकी ऋषी झालो, असं होत नाही. असं होत नाही. त्याच्याकरता सुद्धा अंगावर वारूळ जमा व्हावं इतका कालावधी जावा लागतो. हा कालावधी जरी काल म्हणून गेलेला असला तरी त्या कालामध्ये अखंड मुखामध्ये नामस्मरण असावं लागतं. हे नाम आपल्याला नारदांसारख्या संतांकडून प्राप्त व्हावं लागतं आणि मग नारदांकडून ज्या रामनामाचा उपदेश झाला ते रामनाम अंगावर वारूळ जमा होईपर्यंत, म्हणजे पुरुषभर वारूळ जमा होईपर्यंतचा कालावधी गेल्यानंतर मग वाल्मिकी ऋषी त्याच्यातून बाहेर पडत असतात. हे सोपं नाही आहे. एकदम दुर्जनाचा सज्जन होणं ही प्रक्रिया जगतामध्ये कुठेही घडत नाही. कारण बदल जेवढे मोठे असतात, परिवर्तन जेवढी मोठी असतात, तेवढा त्याला लागणारा कालावधी सुद्धा मोठा म्हणूनच गृहीत धरावा लागतो. म्हणून एकदम दुर्जन होता तो सज्जन झाला असं होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा मध्ये काही ओव्या घालाव्या लागल्या, नाहीतर खळांची व्यंकटी सांडो इथं झालं की लगेच दुसऱ्या ओवीमध्ये ज्ञानोबरांनी दृष्टादृष्ट विजय होवावेजी म्हटलं असतं. पण मधल्या ओव्या सुद्धा हा प्रवासच आहे. आळंदीहून निघालेला वारकरी दुसऱ्या दिवशी सकाळी पंढरपूरला पोहोचत नाही. त्यालाही मध्ये वाटचाल करावी लागते, त्यालाही सासवडचा घाट चढावा लागतो, त्यालाही काहीतरी त्याच्याही वळकट्या चोरीला जातात, त्यालाही अन्नाविना कुठेतरी थांबावं लागतं, त्यालाही पावसात भिजावं लागतं, त्याला उन्हात तापावं लागतं आणि मग पंढरपूर दिसतं. आळंदीहून निघालेल्या सज्जन वारकऱ्याला जर देवापर्यंत पोचायचं असेल तर इतका वेळ आणि इतके प्रयत्न करावे लागत असतील तर दुर्जनाचा सज्जन होणं हे कसं सोपं होईल? हे सोपं काम नाही. वृत्ती लवकर बदलत नाही. वृत्ती आपला स्वभाव सोडत नसते, तो स्वभाव तिचा सिद्ध झालेला असतो. म्हणून मी म्हटलं याला कारण खूप आहेत. पूर्वजन्माच्या कर्माचा परिणाम असेल, संस्काराचा परिणाम असेल, संगतीचा परिणाम असेल, सामाजिक वातावरणाचा परिणाम असेल, वाचनाचा परिणाम असेल,
कशाचा का परिणाम असेना, पण वृत्ती आपला स्वभाव पटकन सोडत नाही. स्वभाव दुरतिक्रम हा, असं रामायणामध्ये रावणाच्या मुखात आहे. द्विधा भज्येम अपियेयम न नमेयम तु कस्यचित एष मे सहजो दोषः स्वभावो दुरतिक्रमः. वाल्मिकी रामायणामध्ये रावण माल्यवान राजाला बोलून दाखवतोय, माझ्या शरीराचे उभे चिरून 2 विभाग करून 2 दिशेला टाकून दिले तरी मी कुणासमोरही नतमस्तक होणार नाही, कारण नतमस्तक होणं हा माझा स्वभाव नाही, आणि जो ज्याचा स्वभाव असतो तो बदलत नाही. न नमेयम तु कस्यचित एष मे सहजो दोषः, हा माझा स्वाभाविक दोष आहे. आणि स्वभाव दुरतिक्रमः, आणि स्वभाव बदलणं अवघड असतं. आपण मराठीमध्ये म्हणतो ना, आधी होता वाघ्या त्याचा झाला पाघ्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. हे जातच नसतो, तो अभिव्यक्त होत राहतो, प्रसंगानुरूप त्याची व्यक्तता होत राहते. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरित आहे परी आवरेना, हे तुकोबरांना बोलावं लागलं. स्वभाव मूर्ध्नी वर्तते, सुभाषितामध्ये आलं. आपण आपल्या स्वभावाला जेवढं दाबण्याचा प्रयत्न करत असतो तेवढा स्वभाव आतून तेवढ्या आवेगानं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो, तो सहसा बदलत नाही. आणि मग याच्याकरता रामबाण इलाज काय आहे याचा विचार करून ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितलं, हे मागणं मागितलं की माणसाच्या वृत्तीमधली परिवर्तनं ही जर फार अवघड असतील तर त्याच्याकरता एकच उपाय असू शकतो की त्या जीवाला संत संगती घडली पाहिजे. संत विचाराच्या अधिपत्याखाली तो आला पाहिजे. संतांच्या कृतीच्या, संतांच्या विचाराच्या, संतांच्या आचरणाच्या अशा कक्षेमध्ये ज्या वेळेला तो येईल त्यावेळेला ती संत संगती त्याला अंतर्मुख बनवेल. आणि अंतर्मुखता माणसाच्या वृत्तीच्या परिवर्तनाचं बीज आहे. परिवर्तन एकदम नाही, पहिल्यांदा अंतर्मुख व्हावं लागेल. आपलं चुकलं हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत खळाचा सज्जन होण्याची शक्यता नाही. मला हे कळलं पाहिजे की हे माझं चुकलंय, माझ्यामध्ये दोष आहे. अहो, रावण सुद्धा कबूल करतोय, एष मे सहजो दोषः. रावणासारखा रावण म्हणतो की हा माझा दोष आहे, म्हणजे दोष आहे हे रावण कबूल तरी करतोय. आजकालचा रावण कबूलही करत नाही की हा माझा दोष आहे, त्याला कबूलच करायचं नाही. दोष दर्शन स्वतःच घ्यायचंच नाही त्याला. मी परिपूर्ण आहे, माझ्यामध्ये कुठलाही दोष नाही. या गैरसमजात जर आपण राहू तर आपल्या परिवर्तनाला कुठलाही मार्ग असणार नाही. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज संत संगतीची अपेक्षा आपल्या सद्गुरु चरणाजवळ बोलून दाखवतात की या संतांनी भेटलं पाहिजे. बरं, वृत्ती परिवर्तन इतकं कठीण आहे की संत आले, एकदा भेटले, निघून गेले, असं होत नाही. एकदा भेटून वृत्ती परिवर्तन व्हायचं असेल तर अंतर्मुखतेमध्ये पश्चातापाची तीव्रता वाढली पाहिजे. तर एक वेळ संत भेट पुरते, पण पश्चातापाची तीव्रता जर कमी असेल तर संतांना वारंवार भेटावं लागतं. वालाकोळ्याला इतका पश्चाताप झाला होता की नारदांनी एकदा राम म्हणून सांगितलं, नारद निघून गेले, त्याच्यानंतर पुन्हा भेटण्याची गरज पडली नाही. क्षणकाल सुद्धा संत संगती पुरते. तुकाराम महाराजांनी तर क्षणापेक्षा खाली आणलंय. अर्धा निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती मोक्षपदे येती ते विश्रांती बापुडी. तुकोबराय बोलून दाखवतात, अर्धक्षण घडता संतांचे. आपण नेहमी सांगतो हे, अर्धा क्षण जरी संतांची संगती आपल्याला घडली तरी बदल होतात, मान्य आहे. पण ते बदल होण्याकरता ती अर्धा क्षणाची संत संगती कुणाला पुरते, अर्ध्या निमिषाची संत संगती कुणाला पुरते, ज्याच्या पश्चातापाची तीव्रता अधिक आहे. त्या जेवढी पश्चातापाची तीव्रता अधिक तेवढा संगतीचा कालावधी कमी. जेवढा पश्चातापाच्या तीव्रता कमी तेवढा कालावधी जास्त.
हे गणित आहे, हे समीकरण. नारद एकदाच भेटले वालाकोळ्यात आणि दुसऱ्या वेळेला तिथून जाताना नारदांच्या लक्षात आलं की जवळपास कुठून तरी रामनाम ऐकू येतो. मग हे कोण आहे बाबा, कोण महात्मा बसला का, दर्शन तरी घ्यावं म्हणून शोधायला लागले. तेव्हा कोणी दिसेना आणि कानोसा घेतला तेव्हा लक्षात आलं की या वारुळातून आवाज येतो. मग ते वारुळ काढलं आणि मग नारदांनी त्यांना उठवलं. ते वाल्मिकी ऋषी. मग नारदांना ते काय पुढं त्यांनी विचारलं, नारदांनी सांगितलं रामचरित्र, मग ते वगैरे 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 सगळा कथाभाग. क्रौंच पक्षाचा जोडपं बसलेलं होतं, त्याच्यातल्या पारध्याचा बाण लागून तो नर खाली पडला आणि वाल्मिकी ऋषींच्या तोंडातून एक शापवाणी बाहेर पडली. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समहा यत्क्रौंच मिथुनादेकम अवधिक काम मोहितम. अशी शापवाणी त्या पारध्याला उद्देशून बाहेर पडली आणि जगतातल्या पहिल्या अनुष्टुप छंदाचा जन्म झाला. म्हणून रामायणाचं वर्णन करताना शोक श्लोकत्व मागतः असं केलं जातं. रामायणानेच केलं. वाल्मिकींच्या अंतःकरणातला शोक हा श्लोकाच्या रूपानं बाहेर पडला आणि श्लोक हा शब्द अनुष्टुप छंदाकरताच वापरला गेला रामायणात. मग ब्रह्मदेवाने वाल्मिकी ऋषींना सांगितलं की तुम्ही याच छंदामध्ये आता रामायण सांगा, रामचरित्र सांगा वगैरे वगैरे. हे सगळं झालं आणि मग वाल्मिकी ऋषींनी रामायण सांगितलं. आता ह्याच्यातल्या तात्पर्यांचा विचार बाजूला ठेवा. सरळ तात्पर्य एवढंच आहे की रामायण त्यांनी सांगावं ज्याच्या अंगावर रामनामानं पहिल्यांदा वारुळ निर्माण व्हावं, तरच रामायण सांगायचं धाडस करावं, नाही तर करू नये. हा त्याच्यातला सरळ अर्थ. आधी तेवढा रामजप करावा, वारुळ अंगावर तयार व्हावं, इतका रामजप व्हावा, मग त्यांनी रामायण सांगावं, हा सरळ मार्ग. पण तेवढं होत नाही. असू देत, तो आत्ता माझा मुद्दाही नाही. परंतु मला हे स्पष्ट रूपानं सांगायचं आहे की संत संगती ही त्या वेळेला परिणामकारक ठरते की ज्या वेळेला आम्हाला आमच्या कृत्यांचा पश्चाताप होत असतो. आम्हाला आमच्या आत्तापर्यंत सरलेल्या आयुष्यामध्ये आपण काही परमार्थ केला नाही याचं वाईट वाटत राहतं. आत्तापर्यंतचा आमचा कालावधी नामाशिवाय गेला, देवाशिवाय गेला, चिंतनाशिवाय गेला. आसुत्ते रामृते कालम न येत वेदांत चिंतया दद्यात नावसरम किंचित कामादीना मनागपी, असं एका गौर उपनिषदाने म्हटलंय. माणसाने झोप येईपर्यंत आणि मरण येईपर्यंत आपला काळ वेदांताच्या चिंतनामध्ये घालवावा असं म्हटलं. आसुत्ते झोप येईपर्यंत, आमृते जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंतचा काल, कालम न येत वेदांत चिंतया, माणसाने आपला काल वेदांताच्या चिंतनामध्ये घालवावा. दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी, कामादीनाम मनागपी किंचित अवसरम न दद्यात. कामादिकांना आपल्या मनामध्ये प्रवेश करण्याची किंचितही संधी माणसाने देऊ नये. आपला काळ वेदांताच्या चिंतनामध्ये घालवावा. आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यामध्ये आपण किती आपला काळ वेदांताच्या चिंतनात घालवला हे जोपर्यंत आपण प्रामाणिकपणे स्वतःकडे पाहत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. आणि मग पश्चातापाची पाळी येते. मी म्हणतो पश्चाताप झाला तरी चांगलंच आहे. आत्तापर्यंतच गेलं मान्य आहे, पण इथून पुढे तरी सावध झालो ना. आता आपण गेलं सगळं, काही केलं नाही, नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. याच्यामध्ये गेलं आयुष्य. पण गेलं तर गेलं, इथून पुढे तर जाऊ द्यायचं नाही ना. असा पण जोपर्यंत आपण करत नाही, काय असतं, पश्चाताप होणं किंवा चुकांची जाणीव होणं हे नवीन नाही मानवाला. आपल्याला कुणालाच ते नवीन नाही. आपण चुकलो ही जाणीव होणंच नवीन नाहीये, पण त्याला पश्चाताप म्हणत नाही. त्याला पश्चाताप, चुकांची जाणीव होणं हा पश्चाताप नाहीये. जाणीव झालेल्या चुकांची पुनरुक्ती होणार नाही याची प्रतिज्ञा करणं हा पश्चातापाचा दुसरा भाग आहे. पश्चातापामध्ये नुसतं माझं चुकलं असं नाही, पुन्हा असं घडणार नाही
याची शाश्वती जोपर्यंत आपण आपल्या मनाला देत नाही तोपर्यंत घडलेल्या चुकांबद्दलची तीव्रतम अशी भावना आपल्या अंतःकरणामध्ये चूक म्हणून निर्माण होणार नाही. आणि म्हणून असा पश्चाताप झाला की मग माणसाच्या जीवनावर अल्पकालाची संत संगती सुद्धा मोठा परिणाम करून जाते. सामान्य विचार सुद्धा मोठा परिणाम करून जातो. फक्त पश्चातापानं अंतःकरण दग्ध झालेलं असलं पाहिजे. पश्चातापानं अंतःकरण शुद्ध झालेलं असलं पाहिजे. आणि मग अल्प स्वल्प शब्द सुद्धा योग वसिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना हे म्हटलंय वसिष्ठांनी, अत उक्तम मया राम यदि शुद्धे ही चेतसी उपदेशो ही प्रसरती तैलबिंदू इव अंबसी. तैलबिंदू इव अंबसी या दृष्टांताने सांगितलंय. तेलाचा थेंब पाण्याच्या पृष्ठभागावर पडल्याबरोबर जसा तवंग रूपानं पूर्ण पाण्याच्या पृष्ठभागावर पसरून जातो तसं शुद्ध अंतःकरणामध्ये पडलेला थोडासा उपदेशाचा थेंब सुद्धा जीवन आपलं व्यापून टाकू शकतो. फक्त त्याच्याकरता पाणी शुद्ध पाहिजे, अंतःकरण शुद्ध पाहिजे. याकरता ज्ञानेश्वर महाराजांची ही मागणी विशेषत्वानं विचारात घेतली पाहिजे की हे सगळं घडायचं असेल, माणसाचं जीवन चांगलं व्हायचं असेल, माणसाने चांगलं वागावं, धर्ममार्गाने जावं, कुणाला त्रास देऊ नये. आपल्याला त्रास झाला तरी प्रारंभिक क्षमाशीलता अंतःकरणामध्ये बाळगावी. अंतःकरण माणसाचं रुजू असावं. दुसऱ्याचं दुःख बघून अंतःकरणाला वाईट वाटावं. दुसऱ्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न तरी आपल्याकडून घडावा. आपण जसं आपल्या बाबतीत लोकांनी चांगलं वागावं अशी अपेक्षा करतो तसं आपणही इतरांच्या बाबतीत त्याच पद्धतीनं वागण्याचा माणसाने प्रयत्न करावा. हे साधं सरळ मानवी जीवन, दुसरी अपेक्षा नाही आहे. भागवताच्या नवम स्कंधामध्ये जी चरित्र आली आहेत त्या चरित्रामध्ये जी वेगवेगळी चरित्र आहेत त्या निदाघाचं एक चरित्र आलं. अशी चरित्र काही लागत नाही, नुसतं सरळ वागणं बस आहे. मनुष्य सरळ वागला ना तरी देव त्याला लवकर भेटेल. स्वामी अखंडानंदजींचं एक वचन आहे, त्यांनी एका लेखामध्ये कुठेतरी ते मांडलंय. मनुष्य जर संतांनी सांगितलेल्या मार्गानं सरळ मनानं जाईल तर देव त्याला लांब नाही. फक्त अडचण कुठं होते, त्या मार्गानं जाताना आपण आपली बुद्धी वापरतो, ही सगळ्यात मोठी अडचण असं त्यांनी म्हटलं. आता हे कसं लावून घ्यायचं, ते काय कसं याचा विचार स्वतंत्र आहे. मला आता ते सगळं सांगण्यात वेळ घ्यायचा नाही आपला. सरळ वागणं अपेक्षित आहे. काय पसायदानामध्ये वेगळी काय अपेक्षा आहे? सत्कर्मी रती वाढावी, स्वधर्माचा सूर्य बघा, काय वेगळं काय आहे याच्यामध्ये? परंतु हे होण्याकरता म्हणून त्याला संत संगती घडली पाहिजे. आणि ती संत संगती घडावी, ती संत संगती माणसाला प्राप्त. बरं, हा मनुष्य असा आहे की तो स्वतःहून संत संगतीत जाणार नाही. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंकडे मागताना संतांनी याला येऊन भेटावं असं मागितलं. यांनी संतांकडे जावं असं मागितलंच नाही. अनवरत भूमंडळी भेटतू भूता, भूतानी त्यांना भेटू नये, भेटावं असं नाहीये मागणं. कारण हा भूत असा आहे, खरंच भूत आहे हा, तो सरळ जाणारच नाही संतांकडे स्वतःच्या बुद्धीने. मग काय करावं? त्यांनी ह्याच्याकडे यावं, कारण ते याच्याच कल्याणाकरता अवताराला आलेले. त्यांनी यावं आणि एकदा येऊन चालत नाही, त्यांनी अनवरत भूमंडळी भेटतू भूता, त्यांनी अनवरत भेटत राहिलं पाहिजे, ही भावना बोलून दाखवली. आता अनवरत संतांनी भेटावं, संत संगतीचा परिणाम वृत्ती परिवर्तनात होतो, मान्य आहे. पण एक अडचण जी काल आपण शेवटी बोलून थांबलो होतो, तिथूनच मी आरंभ करतोय. पण अडचण ही आहे की जरी संत आपल्याला भेटायला आले तरी आपण संतांना ओळखलं पाहिजे ना, त्यांचा परिचय तर झाला पाहिजे आपल्याला, त्यांचं महात्म्य तरी आपल्याला कळलं पाहिजे.
ते किती मोठे आहेत, आपलं कल्याण करण्याची शक्यता, आपलं कल्याण करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे, हे तरी आपल्याला कळलं पाहिजे. अहो म्हणून तर आता मला सांगा, एकनाथ महाराजांसारखा महापुरुष, त्यांना चमत्कृतीचं काय गोडवे घ्यायचं कारण आहे मला सांगावं. ते संत आहेत, सिद्ध पुरुष आहेत, नाथ महाराज आहेत, परमात्म्याचा अवतार आहे साक्षात, तरी त्यांनी ज्ञानोबारायांच्या चमत्कृतीचे गोडवे गायलेच की नाही. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरिला, शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. हे बोलून दाखवलं ना. कशा करता? चमत्कृती सांगावी हा हेतू त्याच्यामधला फार गौण आहे, की त्यांनी भिंत चालवली म्हणून ते मोठे. हे नाथ महाराज तरी असं करणार नाही. एखाद्या अज्ञानी जीवाला त्याच्यातलं चमत्कृतीजन्य अशी काही क्रिया बघून किंवा त्याच्यातली चमत्कृती बघून त्याला काहीतरी त्याबद्दल अप्रूप वाटत असेल. म्हणून मला नेहमी हे जाणवतं की ज्ञानोबारांनी भिंत चालवली हा चमत्कार तुम्हाला आम्हाला वाटतो, पण त्याच भिंतीवर बसलेल्या निवृत्तीनाथ महाराजांना हा चमत्कार वाटला नाही ना. सोपान काकांना वाटला नाही, मुक्ताबाईंना वाटला नाही. अरे भिंत चालली, भिंत चाललो. त्यांनी नाही तोंडात बोट घातली, चांगदेवांनी घातली असतील, मान्य आहे. त्याच्यानंतरच्या काळात आपण घालत असू, मान्य आहे. पण निवृत्तीनाथ महाराजांना वाटला नाही चमत्कार, कारण चमत्कृतीमध्ये काय असतं हे त्यांना माहिती आहे. आणि एक त्याच्याही मागचं मानसशास्त्र लक्षात घ्या. काय होत असतं, घडलेल्या घटनेच्या मागची कार्य कारण परंपरा कळली नाही की माणसाला तो चमत्कार वाटत असतो. हे इतकं साधं सरळ मानसशास्त्र. घडलेल्या घटनेच्या मागची कार्यकारण परंपरा कळली नाही ना, मग माणसाला तो चमत्कार वाटतो. तुम्ही विचार करून बघा, लहानपणी एखाद्या लहान मुलाला त्याचे वडील जादू दाखवतात, एका हातामध्ये नाणं घेतात आणि आता त्याला सांगतात, हे बघ हे नाणं आहे ना, हे मी या हातात आणून दाखवतो, म्हणून हात मागे करतात, या हातातलं नाणं त्या हातामध्ये घेतात आणि पुन्हा त्याला सांगतात, आता सांग कुठे आहे. मग तो म्हणतो या हातात नाही, हे बघ या हातात आलं. मग मुलाला वाटतं अरे आपले बाबा केवढे मोठे जादूगार आहे, या हातातलं नाणं त्या हातामध्ये करतात. आता बाबांची ही जादू, ही चमत्कृती मुलासाठी आहे, कारण मुलाला हे कसं घडलं याची कार्यकारण भूमिका कळली नाही. पण त्याच मुलाच्या आईला विचारा, ही काय चमत्कृती आहे. अरे ती त्याच्या खिशातून पैसे गायब करते, हा चमत्कार त्याला कळत नाही. या हातातलं नाणं त्या हातात काय, या खिशातले पैसे त्या पर्समध्ये कधी जातात त्याला कळत नाही. एवढा मोठा चमत्कार करणारी ती घरात आहे, तिला काय याची चमत्कृती वाटणार आहे. चमत्कृती म्हणजे चमत्कार वाटण्याकरता दोन कारण आहेत. आपण थोडस, मला आता हे खरं सांगायचं कारण नाही, माझा विषय वेगळा चाललाय, पण हे बोलून जातो. चमत्कृती वाटण्याची दोनच कारण आहेत. एक कार्यकारण भावाचं अज्ञान आणि दुसरं प्रेम. ही दोनच कारण माणसाला चमत्कृती दाखवू शकतात, नाहीतर नाही. तो विषय वेगळा. नाथ महाराजांनी हे चमत्कार का सांगितले? भिंत चालवली याच्यात ज्ञानोबारायांचा मोठेपणा नाही आहे, किंवा रेडा बोलला याच्यात ज्ञानोबारायांचा मोठेपणा त्यांच्या दृष्टीने किरकोळ गोष्ट आहे. ते करण्याकरता त्यांचा अवतार नव्हताच, ते करून दाखवावं याच्यामध्ये त्यांचा पुरुषार्थ त्यांनी कधी मानलाच नाही. मग हे सांगितलं कशाला? 700 वर्ष आमच्यापर्यंत या चमत्कृती सांगत आणल्या संतांनी. कशा करता? एवढ्याच करता की त्याच्यातून त्यांना हे अधोरेखित करायचंय की अरे जे जड असणारी भिंत चालवू शकतात ते तुझ्यासारख्याच्या चेतनाचं जीवन चालवू शकणार नाहीत का? तू त्यांच्या आश्रयाला जा. जे न बोलू शकणाऱ्या रेड्याला वेद वदवून घेऊ शकतात त्याच्या मुखातून, ते तुझ्याकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकणार नाहीत का? ते तुला ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचवू शकणार नाहीत का? चमत्कृतीनं माणसाचा पटकन विश्वास बसतो आणि तो विश्वास त्यांच्या कर्तृत्वावर असावा, तो त्यांच्या ज्ञानावर असावा, तो त्यांच्या तळमळीवर असावा, तो त्यांच्या अंतःकरणामध्ये सर्वांच्या बद्दल असणाऱ्या समानतेवर असावा. ही भूमिका या चमत्कृतीच्या पुन्हा 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 केलेल्या उच्चाराच्या मागे असते. आणि याकरता म्हणून
संत महात्म्यांनी पुन्हा 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 या जगाला भेटत राहावं, पुन्हा पुन्हा सकळ मंगळाचा वर्षाव करावा. हे जरी खरं असलं तरी ते संत आमच्या कल्याणाकरता आमच्यापर्यंत आलेले आहेत हे आम्हाला कळावं. याच्याकरता त्या संतांचं महात्म्य गायलं पाहिजे. जगाला ते संत कोण आहेत, त्यांचं महत्व कशात आहे हे समजावून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी या 2 ओव्या ज्ञानोबारांनी पसायदानात खर्च केल्या. संतांच्या वर्णनाचा विषय आला की ज्ञानोबारांना राहवत नाही. हा ज्ञानेश्वरीचा अनुभव आहे. 5व्या अध्यायामध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारांना अडवून सांगितलंय, तू संतस्तवनी रतसी, तू संतांच्या वर्णनामध्ये विशेषत्वानं प्रवृत्त होतोस. आणि नुसतं एवढंच करतोस असं नाही. संतस्तवनी रतसी कथेची से न करीसी, निराळी बोल दाविसी सनागर. ज्ञानोबारांना निवृत्तीनाथ महाराज बोलून दाखव. ज्ञानोबा तुझं कसं चाललंय सांगू का? अरे एकदा संतांचा विषय समोर आल्यानंतर विषय काय चाललाय गीतेचा याच्याकडे तुझं लक्षच लागत नाही. कथेची से न करीशी आणि काय करतोस? निराळी बोल दाविसी सनागर, दुसरंच काहीतरी बोलत राहतोस. आता सनागर हा शब्द वापरलाय, वक्त्यांना फार मोठा दिलासा आहे हा. आता हे कितपत कळेल मला माहित नाही, पण वक्त्यांना हा दिलासा आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी काय सांगितलंय? तू विषयांतर करून बोलतोस, पण विषयांतर केलेलं चांगलं असतं. जे बोलतोस ते चांगलं असतं. विषयांतर करतोस, पण विषयांतर करून जे बोलतोस ना ते कानाला गोड वाटतं. म्हणजे विषयांतर करायला निवृत्तीनाथ महाराज पूर्ण परवानगी देतात. वक्त्यांनी निश्चिंत राहावं, आपल्याला जसं झेपल तसं बोलत राहावं, पण चांगलं बोलावं. निराळी बोल दाविसी सनागर. आणि मग म्हणून याही तुम्ही सगळं पसायदान पहा. या पसायदानामध्ये मानवी जीवनाच्या धन्यतेच्या ज्या ज्या भूमिका आतापर्यंत मांडल्या गेल्या, किंवा एरवीही मनुष्य जेव्हा आध्यात्मिक जीवनामध्ये धन्यतेचा विचार करत असतो त्यावेळेला त्याची धन्यता परमात्म चिंतनात असते, हे सर्वमान्य. पण परमात्म चिंतनामध्ये धन्यता आहे हे ज्ञानोबारांनाही माहिती असताना आणि मान्य असताना सुद्धा संपूर्ण पसायदानामध्ये देवाच्या संबंधानं काही बोलणं नाहीये. फक्त एक भजिजो आदि पुरुषी अखंडित, बस संपलं. याच्या पुढे देवाच्या संबंधानं काही नाही. पण सगळं बोलणं चालू आहे ते संतांच्या संबंधानं मात्र निश्चित. देवाबद्दल कमी बोलतात पसायदानामध्ये ज्ञानोबाराय, संतांबद्दल अधिक. आता त्याची कारणं काय असतील ती असू देत. म्हणून ज्ञानोबारांना आता ह्या संतांचं वर्णन करायचं आहे. संत कोण असतात, कसे असतात, त्यांचं सामर्थ्य काय, त्यांचं स्वरूप काय, आणि त्यांचा आपला संबंध आपल्या मनोवृत्ती परिवर्तनामध्ये कसा आला पाहिजे, त्या संबंधाच्या भूमिका काय असल्या पाहिजेत हे सांगायचंय. म्हणून ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू हे नंतर मागितलंय. पण ते सज्जन सोयरे होतू असं जरी असलं तरी कोणते सज्जन? मग त्या सज्जनांचं वर्णन करताना ज्ञानोबारांनी चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापही, 5 पद्धतीनं वर्णन आहे. हे सगळं वर्णन रूपक अलंकारामध्ये आलंय. याला रूपक अलंकार म्हणतात. रूपक अलंकाराचं असं असतं, आता हे थोडं साहित्यशास्त्रीय चिंतन आहे. काव्य प्रकाशामध्ये मम्मटांनी रूपकाचं लक्षण करताना म्हटलंय, तद रूपकम अभेदो य उपमान उपमेय योगो असं लक्षण दिलंय काव्य प्रकाशाने. रूपक अलंकार कशाला म्हणतात? तद रूपकम, त्याला रूपक म्हणा. कशाला म्हणा? उपमान आणि उपमेय यांचा अभेद जिथं सांगितला जातो त्याला रूपक अलंकार असं म्हणतात. अभेदो य उपमान उपमेय योगो. आता हे उपमान काय, उपमेय काय, त्याच्याकरता त्या 12 भानगडी ऐकत बसा. मोठं लांब प्रकरण आहे ते.
रूपक अलंकार कशाला म्हणतात? रूपकम रूपिता आरोपो विषये निरपन्नवे या विश्वनाथाच्या साहित्य दर्पणातलं लक्षण आहे. अपन्नुती अलंकाराचा निषेध करून ऐक्य सांगितलं जातं, त्याला रूपक अलंकार म्हणतात. आता हे कसं सांगायचं आणि कसं कळायचं? अपन्नुती अलंकारामध्ये उपमेयाचा पूर्ण निषेध करून उपमानाला उपमेयाच्या स्थानावर बसवलं जातं. हा अपन्नुती अलंकार. आपण काल बोललो ना, ज्ञानोबारांनी वर्णन करताना भगवंताच्या शब्दाबद्दल बोलताना काय म्हटलंय? ही अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अक्षरे नवती या अक्षरांचा पूर्ण निषेध केला आणि त्या अक्षरांना काय वर्णन केलंय? अक्षरांचं वर्णन, त्याला उपमान काय दिलं? ब्रह्म साम्राज्य दीपिका. ब्रह्म साम्राज्यावर प्रकाश टाकणारा दीप म्हणजे ही अक्षर आहे. आता ब्रह्म साम्राज्याला प्रकाशित करणारा हा दीप म्हणजे अक्षर आहेत असं जर म्हटलं असतं तर ही उपमा झाली असती. पण ही अक्षर नाहीच आहे, ही दीपिकाच आहे असं म्हणून जेव्हा उपमेयाचा पूर्ण निषेध होतो आणि उपमानालाच उपमेयाचं स्थान दिलं जातं त्यावेळेला अपन्नुती नावाचा अलंकार असं आहे ते साहित्यामध्ये. किती अवघड आहे हो, हे कशाला निघालं असेल बरं? पण फार सुंदर आहे प्रकरण हे. अलंकार शास्त्र ज्याला कळतं ना, फार सुंदर आहे. काही नसतं, थोडंसं लक्ष दिलं ना की फार मोठ्या सौंदर्यपूर्ण दालनाला आपण सामोरे जातो. काय साहित्य साहित्य म्हणता म्हणून थोडं दुर्लक्ष झालं ना, फार मोठ्या सुखाला मुक्तो आपण, फार मोठ्या आनंदाला मुक्तो. मुख चंद्रासारखं आहे असं म्हटलं की उपमा आहे. मुख नाही, हा चंद्रच आहे म्हटलं की आपण नुकीच आहे. लक्षात घ्या. अरे मुखचंद्र आहे म्हटलं की रूपक झालं. अरे हे मुख म्हणजे जणू चंद्र आहे असं म्हटलं की उत्प्रेक्षा झाली. एकच असतं, तेच सांगायचं असतं, पण ते पद्धत असते मांडणीची. त्या पद्धतीनं ते मांड. साहित्यशास्त्र गोड आहे आपलं. संस्कृत साहित्य तर इतकं श्रीमंत आहे ना. आपण रघुवंश वाचा, महाकाव्य वाचा, भारवीचं चिंतन वाचा, कुमार संभवासारखं नाटक वाचा, रघुवंश पहा. हे थोडं जरी आपल्याला त्याची जाणीव झाली ना तरी असं वाटतं की आपण किती श्रीमंत की आपल्याला हे माहिती आहे. फार मोठ्या श्रीमंतीचा अनुभव येतो. असो, रूपकम रूपिता रोपो विषये निरपन्नवे साहित्य दर्पणामध्ये केलेलं लक्षण. रूपकम तद्रूपकम अभेदोय उपमान उपमेयो हे काव्य प्रकाशाने मम्मटांनी केलेलं लक्षण. उपमान आणि उपमेय यांचा अभेद दाखवला जातो, पण त्या अभेदामध्ये कुणाचा निषेध नसतो. अपन्नुतीमध्ये निषेध आहे, त्याचं व्यावर्तकत्व सिद्ध करण्याकरता निरूपण नव्हे असं पद आलं त्याच्यात, ते ठीक आहे. पण उपमान आणि उपमेय यांचा अभेद, संत आणि कल्पवृक्ष यांचा अभेद आहे. संत आणि चिंतामणी, चिंतामणी म्हणजे संत म्हणजे चिंतामणीच आहे, संत म्हणजे कल्पवृक्षच आहेत. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब, येर माणूसपण ते भांब लोकची भागू. हे काय आहे? सगळं रूपक अलंकार आहे. रूपकामध्ये या दोघांचा अभेद, उपमान आणि उपमेय. ज्याला उपमा द्यायची आहे ते उपमेय, ज्याची उपमा दिली जाते ते उपमान. आता उपमान आणि उपमेय यांचा जेव्हा अभेद दाखवला जातो, यांच्या जेव्हा अभेद दाखवला जातो, उपमान काय, उपमेय काय? संत आणि कल्पवृक्ष यांचं वर्णन चालू आहे, संतांचं वर्णन करायचंय. मग काय वर्णन करावं? एखाद्या वस्तूचं वर्णन करत असताना ज्या वेळेला त्याला एखादी उपमा दिली जाते त्यावेळेला ती उपमा आपल्याला दृष्टांत माहिती आहे. दृष्टांत हा विषय आपल्याला माहिती आहे, उपमाही माहिती असेल, उत्प्रेक्षाही साधारण ऐकून आपल्याला माहिती असेल. आपण काय एवढेही आज्ञा नाही आहोत की आपल्या कानावर काहीच साहित्यशास्त्र पडलेलं नाही. ठीक आहे,
आपल्याला जे ज्ञात असतं त्याच्यावरून आपल्याला जे अज्ञात असतं ते कळवून देणं हे दृष्टांताचं काम. दृष्टांत काय करतो? आता ते दृष्टांताचे लक्षण आहे. लौकिक परीक्षकाणाम यस्मिनार्थे साम्य बुद्धी साम्यम दृष्टांत. वक्ता आणि श्रोता या दोघांनाही जे माहिती असतं त्याचा दृष्टांत दिला जातो. अनभिज्ञ पदार्थाचा कधी दृष्टांत नाही. आता उपमा काय आहे? आता ह्याच्यामध्ये काय सिद्ध करायचं आहे? एक संत आहे आणि संतांचं वर्णन करायचं आहे, तर आमच्या कानावर पडलेला कल्पवृक्ष आम्हाला माहिती आहे, कल्पतरू आम्हाला माहिती आहे. मग ते कल्पतरू म्हणजे संत आहे, कारण आम्हाला कल्पवृक्ष साधारण कल्पनेत तरी माहिती आहे, ऐकून तरी माहिती आहे. मग त्याचं वर्णन करा. आता हे करत असताना कल्पवृक्ष आणि संत, संत हे कल्पवृक्षासारखे आहेत असं म्हटलं तर ती उपमा झाली. अरे पण संत म्हणजेच कल्पवृक्ष आहेत असं म्हटलं की रूपक अलंकार. कल्पवृक्ष आणि संत याच्यामध्ये भेद नाही. मग हा रूपक अलंकार सिद्ध करताना याचे काही प्रकार आहेत, ते पुष्कळ आहेत. ते सांग रूपक कोणतं, निरंग रूपक कोणतं, मालाकार रूपक कोणतं, वगैरे वगैरे त्याचे पुष्कळ त्याचे मुळात 3 प्रकार, खरं तर 8 प्रकार. तिथपर्यंत जायचं कारण नाही. पण पारंपरिक रूपक, माला रूपक, पारंपरिक रूपक, सांग रूपक आणि निरंग रूपक, त्याचे जे वेगवेगळे प्रकार केले त्याच्यामध्ये अजून एक प्रकार त्याच्याकरता साहित्यशास्त्राने आपल्याला दिलाय, ज्याचा विचार आपल्याला या ओवीच्या संबंधानं करता येतो. तो म्हणजे अधिकाररूढ वैशिष्ट्य रूपक अलंकार. हा एक अलंकार रूपक आहे. काय रूपक आहे? आपल्या सोप्या भाषेमध्ये मी सांगतो. हे जाऊ द्या, हे संज्ञा आपल्याला कठीण वाटत असेल तर सोडून द्या, संज्ञामध्ये अडकू नका. आपल्याला संकल्पना कळली पाहिजे. संज्ञा एखाद्या वेळेला अवघड वाटत असेल तर सोडून द्या, माझं काही म्हणणं नाही. काय असतं याच ओवीमध्ये आपण पहा. संत कल्पवृक्ष आहेत. रूपक अलंकार झाला. संत आणि कल्पतरू यांचा अभेद दाखवला. एकच आहेत हे दाखवलं. पण नुसतं एकच आहेत एवढं दाखवून सोडून दिलं नाही ज्ञानोबारांनी. ज्ञानोबारांनी अजून एक शब्द वापरला, चला. चिंतामणी आणि संत एकच आहेत, पण ज्ञानोबारांनी शब्द वापरला चेतना. अमृताचा समुद्र आणि संत एकच आहेत, समानच आहेत, पण ज्ञानोबारांनी शब्द वापरला बोलते. आता हे जे शब्द आहेत ना, चला, चेतना आणि बोलते, पुढच्या ओवीमध्ये आपण बघितलं तर अलांछन, तापहीन, हे काय आहे? आम्हाला जो कल्पवृक्ष ऐकून माहिती आहे तो एका जागी उभा असणारा कल्पवृक्ष आहे. आम्ही त्याच्या खाली बसतो म्हणजे आतापर्यंत बसलो नाही आपण, पण आमच्या कल्पनेत आम्हाला हे माहिती आहे की त्याच्या खाली आम्ही बसावं आणि मग त्या कल्पवृक्षाला जे हवं ते मागून घ्यावं. तो कल्पवृक्ष देतो. कल्पतरू खाली फळे येती मागितली. तुकोबराय स्पष्ट बोलतात. तुकोबरायांचं स्पष्ट विधान आहे. कल्पतरू खाली फळे येती मागितली. कल्पतरू खाली बसल्यानंतर आपण जे मागू ते आपल्याला मिळतं. आता हा जो कल्पवृक्ष आहे किंवा कुठलाही वृक्ष आपण डोळ्यासमोर घ्या, त्या वृक्षाकडे जेव्हा आपल्याला काही मागायचं असतं तेव्हा आपल्याला त्या वृक्षाकडे जावं लागतं का वृक्ष आपल्याकडे चालत येतो? आम्हाला सावलीची गरज आहे. एक सुभाषित आहे, रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जना येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. रवी, चंद्र, सूर्य, चंद्र, मेघ, वृक्ष, गाय, नदी आणि सज्जन या सगळ्यांची निर्मिती परमात्मा प्रत्येक युगामध्ये फक्त परोपकाराकरता करत असतो. रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जनः. आता बाकीचं मला बोलायचं नाही, पण वृक्ष आहे, आम्हाला सावलीची गरज आहे. आम्ही उन्हातनं चाललेलो आहोत, कुठेतरी शांत सावलीमध्ये बसावं असं आपल्याला वाटतं आहे. रणरणत ऊन आहे, सावलीची गरज आहे.
उन्हात कुठेतरी आपण बसू शकत नाही, मग मनुष्य रस्त्याने चालत जाणारा मनुष्य सामान्यतः कुठल्या तरी वृक्षाच्या सावलीचा शोध घेतो. थोडी जरी सावली, आपण माऊलींच्या सोहळ्यामध्ये चालत असाल तर आपल्याला त्याची कल्पना आहे, थोडी जरी सावली मिळाली तर महत्पुण्य वाटतं. महत्पुण्य थोड्या सावलीत जरी बसायला मिळालं तर, कारण लाखोनी लोक समाज असतो, प्रत्येक झाडाखाली गर्दी असते. आम्हाला कुठलं झाड, आम्ही मागे दिंडीत चालायला लागलो तर आपल्याला तर मिळतच नाही. पुढे जाणारे लोक सगळंच आधी वापरून घेतात. मागे दिंडीत चालणाऱ्यांच्या वाट्याला फार कमी सुविधा येतात. माऊली टेकल्याशिवाय टेकायचं नाही, माऊलीला पाणी दिलं तरच आपण पाणी प्यायचं, वारकरीचे नियम आहेत. तो माऊलींना काही फळं दाखवली, फराळाचं समोर ठेवलं तर आपल्या पिशवीतला चिवडा काढायचा, नाही तर माऊलीने खाल्लं नाही ना आपण खायचं. वारकरी कधी असं करत नाही. माऊली खाली टेकली नाही ना आपण खाली बसलो, वारकरी कधी असं करणार नाही, कधीच नाही. नियम आहेत त्याचे, त्याचा तोच सांभाळू जाणे, दुसऱ्याला जमत नाही. थोडीशी सावली, ते एरंडोपी द्रुमायते असं आहे ना, तसं आहे. थोडी जरी सावली मिळाली मग मनुष्याला वाटतं अरे चला सावलीत बसावं, थोडं पडावं. आणि जाता 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 अचानक एखादं वडाचं झाड सुंदर पार बांधलेलं आहे, चिंचेचं झाड छान पार बांधलेलं आहे, घनदाट सावली आहे, माणसाला आनंद होतो की नाही. मग मनुष्य धावत 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 त्या सावलीमध्ये जातो. मला सावलीची गरज आहे. वृक्षाची निर्मिती परोपकाराकरता झालेली आहे, तर त्या वृक्षाने माझ्यावर उपकार करायचा असेल तर मी थकलो म्हणल्यानंतर माझ्याकडे यायला पाहिजे की नाही. पण वृक्ष माझ्याकडे येतो का मी वृक्षाकडे जातो? मला वृक्षाकडे जावं लागतं. वृक्ष आपली जागा सोडत नाही, हा वृक्षाचा स्वाभाविक धर्म आहे. आणि या धर्मापेक्षाही संतांच्या ठिकाणी काही विशेष अधिक आहे, म्हणून ज्ञानोबारायांनी चला हा शब्द वापरला. ते चालतं कल्पवृक्षाचे हे आहे आरव. आरव म्हणजे उपवन, आरव म्हणजे बगीचा, बाग या अर्थाने वन. आता काय याच्यामध्ये, हे जे मी आपल्याला अधिक रूपकाचा विचार सांगतोय ना, तो या अर्थाने अधिकारूढ वैशिष्ट्य रूपक हे त्याचं नाव आहे. काय अधिक आहे त्याच्यामध्ये? कल्पवृक्षापेक्षा अधिक काय याचा विचार केला पाहिजे. कल्पवृक्ष जागेवर उभा आहे, आम्हाला त्याच्याकडे जावं लागतं. संत मात्र असे कल्पवृक्ष आहेत की आम्हाला त्यांच्याकडे जावं आणि आम्ही येण्याची वाट न बघता स्वतःहून आपल्यापर्यंत पोहोचतात. एक दुसरंही सांगून जातो, मला फार अडकायचं नाही, हे लवकर मला मुख्य बोलायचं. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, तिथं महत्व आहे. हे तर संतांचं सरळ वर्णन आहे, अधिक रूपकातून केले. दुसरं एक अधिक्य आहे, संत आणि कल्पवृक्ष. संत कल्पवृक्षासारखेच आहे. ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायाच्या नमनामध्ये आपल्या सद्गुरूंना उद्देशून एक शब्द वापरला या अर्थाने, जय जय देव श्री गुरो अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीजप्ररो हणावरी. 18व्या अध्यायाचं नमन. अकल्पनाख्य कल्पतरू, कल्पतरूच म्हटलंय पण अधिक रूपक केलं अकल्पनाख्य. आम्ही ज्याची कल्पनाही करू शकत नाही. कल्पवृक्ष काय करतो? आम्ही कल्पिलेलं आम्हाला देतो. दुसरा संतांचा विशेष हा आहे की कल्पवृक्षाप्रमाणे संतही आम्हाला हवं ते देतात. या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दुणे परिसा परिसा अगाध जेणे चिंतामणी ठेंगणा. तुकोबाराय बोलून दाखवतात ना, कल्पवृक्ष आम्ही कल्पिलेलं देतो, पण आम्ही ज्याची कल्पना करतो आहोत हे आमच्या हिताचं आहे की नाही याचा विचार कल्पवृक्ष कधी करणार? आम्ही जे मागतो, बरं ही कल्पनाच आहे, कल्पवृक्ष कल्पिलेलं देतो. कल्पना करणं चांगली गोष्ट नाही. चिंतामणी चिंतिलेलं देतो, चिंता करणं चांगली गोष्ट नाही. कामधेनू कामना केलेलं देते, कामना अंतःकरणामध्ये निर्माण होणं चांगलं नाही. पण हे सगळं आमच्या जीवनामध्ये घडतं, याच्या हिताचा विचार हे करत नाही. तुम्ही मागितलंय ना, घ्या. अहो पण हे चांगलं नाही, मग मागितलं कशाला? तुम्हाला कळायला पाहिजे होतं, ही आमची जबाबदारी नाही. म्हणून एक कथा सांगतात.
एक मनुष्य दुपारच्या वेळेला रस्त्यानं चाललेला, भूक लागलेली, जवळ काही नाही, शिदोरी नाही, काही चिवडा नाही, पाण्याची बाटली नाही, काही नाही. वैशाख मासातले दिवस, सूर्य असा डोक्यावर आलेला, रस्त्यानं चालला, तहान लागली, भूक लागली, चालून उन्हाने थकला, कुठेतरी बसावं असं वाटलं. रस्त्याच्या कडेला एक झाड दिसलं, चांगली सावली वाटली म्हणून त्या झाडाखाली जाऊन बसला. बसल्यानंतर त्याला कल्पना नाही, कल्पवृक्ष आहे, तो बसला झाडाखाली. आणि झाडाखाली बसल्यावर त्याच्या मनात आलं, काय म्हणे सकाळी शिदोरी घेऊन बाहेर पडलो असतो तर बरं झालं असतं. आता काय इथं जरा गार पाणी मिळालं ना, थंडगार गोड पाणी मिळालं ना, आपली तहान भागेल, असं त्यांनी कल्पना केली. आणि समोर पाणी हजर, कल्पवृक्षाच्या खाली बसला होता, पाणी हजर. पाणी हजर झालं, काही विचार केला नाही, तहानेला होता. त्याला कसला विचार आला, घेतलं पाणी गटागटा, थंडगार पाणी, गोड पाणी, उन्हाच्या वेळेला तहानलेल्या माणसाला मिळालं, सावलीत मिळालं, आनंद वाटला, पाणी पिऊन घेतलं. आणि पाणी पिऊन झाल्यावर जेव्हा थोडी तरतरी आली, बुद्धी चालायला लागली, तेव्हा त्याच्या मनात आलं, पाण्यासारखं जर आपल्याला चांगलं जेवण मिळालं तर. कारण पाणी पिऊन झालं होतं, बुद्धीला तरतरी आली होती, जी भुकेची जाणीव झाली. आणि त्याने विचार केला, आपल्याला जर जेवण छान मिळालं तर लगेच पंचपक्वान्नाचं जेवण समोर तयार. मागचा पुढचा काही विचार केला नाही. क्षुधा पुराणाम न भयम न लज्जा न रुचिर न वेला. क्षुधा पुराणाम, रुचिर न वेला, त्याला चवही कळत नाही, भुकेल्या माणसाला चवही कळत नाही, वेळही कळत नाही, भूक लागली एवढंच कळतं. समोर आलं त्याच्यावर ताव मारायचा. पंचपक्वान्नाचं ताट समोर वाढून आलं, सगळं जेवून घेतलं, भरपूर जेवला. आणि जेवल्यावर मग आता माणसाला काय लागतं, तहान भागली, भूक भागली. आता त्याला वाटलं, इथं जर आपल्याला छान पलंग बिलंग मिळाला, जरा डोळा लागला तर किती आनंद होईल. लगेच चांगला चंदनाचा पलंग, त्याच्यावर गादी, स्वच्छ असं काही चादर वगैरे घातलेली, पलंगपोस घातलेला, सगळा आनंद. काही विचार केला नाही, झोपला. झोप झाली, थोड्या वेळाने उठला, आणि उठून उठला, स्वस्थ झाला, झोप झाली, भूक भागली, तहान भागली. आणि मग त्याच्या मनात आलं की आपण मगाशी पाणी म्हणालो, पाणी आलं, आपण जेवण म्हणालो, जेवण आलं, आपण झोप म्हणालो, पलंग आला, गाढ झोप आपल्याला लागली, आपण मनात म्हणू ते सगळं मिळायला लागलंय, इथं भूत तर नसेल. लगेच भूत समोर हजर. आणि त्या भूताला बघितल्यावर त्याच्या मनात कल्पना आली, हे आपल्याला खाणार तर नाही. गोष्ट संपली. मुद्दा काय आहे, मी कल्पतरू खाली फळे येती मागितली, हे बरोबर आहे, पण काय मागायचं ही बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे ना. मागितलेलं मिळतं हा गुण आहे, पण काय मागावं हे आम्हाला कळलं पाहिजे. संतांना जेव्हा कल्पतरूचे आरव म्हणताना ज्ञानोबारायांनी चला असा शब्द जोडला ना, त्याचा हा दुसरा विशेष आहे. एकतर ते स्वतःहून आमच्याकडे येतात, भगवंताला बोलवायला जावं लागतं. पृथ्वी गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली. आपण कृष्ण चरित्रात नेहमी ऐकतो हे गोकुळाष्टमीला. पृथ्वीला पापाचं ओझं झालं, मलूल झाली बिचारी, आणि मग ती गायीचं रूप घेऊन देवाकडे गेली. देवाची भेट झाली नाही, मग ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाने विचारलं कशा करता, मग तिने सांगितलं पापाचं ओझं सहन होत नाही. मग ब्रह्मदेवाने तो निरोप भगवंतापर्यंत पोहोचवला. भगवंताने आकाशवाणीनं मी अवताराला येईल म्हणून सांगितलं. ती आकाशवाणी ब्रह्मदेवाला ऐकू आली. ब्रह्मदेवाने त्या गायीला म्हणजे पृथ्वीला आश्वस्त केलं की तुझा भगवान अवताराला येतील. मग ती गाय रूपी पृथ्वी ती परत आली वगैरे वगैरे आपण हे नेहमी ऐकतो. मग भगवंताचा अवतार व्हायचं ठरलं. मग अमुक तमुक तमुक सगळी परिस्थिती निर्माण झाली. मग भगवान गर्भामध्ये प्रकट झाले. मग गर्भामध्ये सगळ्या देवतांनी भगवंताची स्तुती केली पुरुष सूक्तांनी. नामदेवरायांनी सगळंच सांगितलं, भागवतांनी सगळंच सांगितलं. आणि मग सगळ्या देवतांनी प्रार्थना केली, पृथ्वीने प्रार्थना केली. आणि मग त्यांचं दुःख दूर करण्याकरता, कुणाला ज्ञान देण्याकरता, कुणाचं दुःख दूर करण्याकरता वगैरे वगैरे, कुणाला भक्ती देण्याकरता, नृणाम निश्रेयसार्थाय नृणाम
सगळ्यांना ज्ञान देण्याकरता भगवान अवतार आला. परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थ मुक्तांना भक्ती देण्याकरता भगवान अवतार आला. आणि ब्रह्मदेव म्हणतो अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपी, माझ्यावर अनुग्रह करण्याकरता भगवान अवतार आला. कुठला का असेना पण अनुग्रह करण्याकरता आले. भगवान अवताराला यायचे. मग त्याच्याकरता भगवान अवताराला यायचे असतील तर इथं दुष्टांचा त्रास व्हावा लागतो. त्या त्रासानं पृथ्वी गांजावी लागते. तिने गाईचं रूप घेऊन जावं लागतं. देवतांनी भगवंताला प्रार्थना करावी लागते, त्यांची स्तुती करावी लागते, वारंवार हात जोडून विनंती करावी लागते, या आमचं दुःख दूर करा, आपल्याच येण्याने हा राक्षस आवरला जाईल, दुसरं कोणी त्या राक्षसाला कंसाला रावणाला संपवू शकणार नाही, देवा या 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 हात जोडून वारंवार देवतांना जीवांना पृथ्वीला प्रार्थना करावी लागते. तेव्हा भगवान येतात. माझं सरळ म्हणणं असं आहे, ज्ञानोबारायांनी यावं याच्याकरता कोण गेलं होतं सांगा? कोण गेलं होतं? पृथ्वी गेली होती का? देव गेले होते का? जीवनमुक्त गेले होते का? जीव गेले होते? कोणी गेलं नव्हतं. ते स्वतःहून आले. आम्ही वैकुंठवासी आलो, आम्ही आलो, आम्ही निमंत्रित नाही आहोत तिथे, आमच्या इच्छेने आम्ही आलेलो. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा, आम्ही आलो. तुकोबाराय म्हणतात आम्हाला कोणी बोलवलं नाही इथं, पण जगाच्या हिताची तळमळ आम्हाला वाटते आणि जगाचं नुकसान होऊ नये, जगातले जीव वाया जाऊ नये, त्यांचं जीवन अधपतित होऊ नये याच्याकरता म्हणून आम्ही स्वतःहून इथं आलेलो आहोत. आम्हाला कोणी आमंत्रित केलेलं नाहीये. चलामध्ये काय भाव आहे आपण लक्षात घ्या. चला कल्पतरू हे चला काय आहे? हे अधिक रूपक आहे, जे इतर कल्पतरू मध्ये तुम्हाला दिसणार नाही. पण संत हे जे कल्पतरू आहेत ते कल्पतरू मात्र स्वतःहून आपल्यापर्यंत येतात. एक आधिक्य. आणि दुसरं, आम्ही जे त्यांच्याकडे मागतो ते जर आमच्या अहिताचं असेल तर संत महात्मे आम्हाला हिताहिताची जाणीव करून देतात. इथं भूत तर नसेल म्हटलं की भूत प्रकट व्हायचं, हा भूत मला खाणार तर नाही ना असं म्हटलं की भूताने खाऊन टाकायचं. अशा पद्धतीचे कल्पवृक्ष संत नाही आहे. संत आम्हाला त्याची जाणीव करून देतात. ज्ञानोबारांनी चिंतन करताना हे शब्द वापरले, जे हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरती देती सुख. ज्ञानोबारांनी चिंतन केलं 11व्या अध्यायात आहे. अरे संत महात्मे आमच्या हिताहिताची जाणीव करून देतात. आम्हाला हिताहित देखती, आम्हाला अहितापासून काढतात, आम्हाला हित देवोनी वाढवतात. हे संतांचं वेदासारखं काम आहे. ज्ञानोबाराय कशा करता अवताराला आले? आपण नेहमी सांगतो, रोज म्हणतो ज्ञानोबारायांच्या आरतीमध्ये, रोज म्हणतो, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, म्हणून अवतार पांडुरंग. आमचं हित आम्हाला दाखवून देण्याकरता ज्ञानोबाराय तुकोबारायांनी संतांचा अवतार झाला. आपण विचारच करून बघा, जर या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय अवताराला आले नसते, समर्थ अवताराला आले नसते, चोखोबाराय गोरोबा काका जनाबाई सारखे अवतार या महाराष्ट्रामध्ये झाले नसते, तर माणूस म्हणून घेण्याची योग्यता आपल्या ठिकाणी राहिली नसते. ही वस्तुस्थिती. त्याने आम्हाला जाणीव करून दिली आमचं हित कशात आहे. आम्ही विषयाच्या नादामध्ये अडकणं, विषयाच्या मागे जाणं, याच्यामध्ये आमचं अहित आहे. कुठे ना कुठेतरी प्रारब्धानुसार प्राप्त होणाऱ्या विषयाच्या भोगाबद्दल संतांनी कदापि एकही शब्द काढला नाही. पण आमच्या हिताचं यथार्थ हिताकडे दुर्लक्ष करून क्षणिक विषय सुखाच्या नादामध्ये जीवन घालवणाऱ्याबद्दल मात्र संत महात्मे आवर्जून ती तळमळ व्यक्त करतात की बाबांनो असं करू नका, नका त्या विषयाच्या नादाला लागू. हे विषय तुम्हाला क्षणभराचे सुख देतील, पण हे विषय तुम्हाला नित्य सुख देणार नाही. मग विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे स्वप्नीचे आभासी भद्रजाती वगैरे वगैरे आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिसून येतं, गाथ्यामध्ये दिसून येतं. तो मुद्दा माझा आत्ता विस्ताराचा नाही आहे, पण मला हे आवर्जून सांगायचं आहे की कल्पवृक्ष आपण काय मागतो आहोत ते योग्य आहे का अयोग्य आहे याचा विचार करत नाही. आम्ही मागितलेला आम्हाला देतो आणि तो कल्पवृक्ष आपल्याकडे स्वतःहून चालत येत नाही, आपल्याला त्याच्याकडे जावं लागतं.
पण संत नावाचे कल्पवृक्ष असे आहेत, ते स्वतःहून आमच्याकडे येतात आणि आम्ही जर त्यांच्याकडे संसार मागत असू तर ते आम्हाला समजावून सांगतात की नुसत्या संसार आणि प्रपंचाच्या मागणीमध्ये जीवनाची धन्यता नाही बाबा, तू देव माग, मी देव घेऊन आलो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून. बाबा तू परमात्म चिंतन कर, तू बुद्धी मागून घे, तू भगवंताच्या प्राप्तीकरता आवश्यक असणाऱ्या साधनांची अपेक्षा व्यक्त कर, तुला मोक्ष हवा असेल तर त्या संबंधानं पृच्छा कर, तुला भक्तिप्रेम हवं असेल तर त्या संबंधानं विचारणा कर, याबद्दल आम्ही तुला मार्गदर्शन करू. पण प्रपंच मागितलास तर, विषय मागितलास तर आम्ही तुला विषय देणार नाही, कारण विषयामध्ये, विषय भोगामध्ये तुझ्या जीवनाची धन्यता नाही. हिताहित देखती हानी कणवा घेपती, पुसोनी शिणू हरती देती सुख. ज्ञानोबा राय बोलतात, आम्हाला विचारतात, पुसोनी आमची विचारणा करतात आणि शिणू हरती आमचा क्षीण दूर करतात आणि आम्हाला सुख देतात. हे स्वतःहून करत आलेले. हा दुसरा विशेष आहे. अजून एक कारण मी आपल्याला सांगतो, याला अधिक रूपक का म्हणायचं, ही दोन कारण मी आपल्याला सांगितली. चला या पदामध्ये ही दोन कारण आपल्याला दिसून येतात. अजून एक पद ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलं, चला कल्पतरूचे आरव. आरव शब्दाचा अर्थ आहे वन. आरव म्हणजे बाग, वन. आता संतांना आरव म्हटलंय. एका संतांचं वर्णन चालू आहे. संत जाती आहे, संत ही जाती आहे, व्यक्ती नाही आहे. पण व्यक्ती रूपानं वर्णन करताना त्या व्यक्तीचं जेव्हा समष्टी रूपानं वर्णन केलं जातं, व्यष्टीचं वर्णन समष्टी रूपानं झालं. ऐका, मी पुन्हा एकदा सांगतो, खुलासा करतो, पण व्यष्टी वर्णन समष्टी रूपानं व्हायला लागलं की व्यष्टीच्या संबंधानं त्याच्यात अधिक्य येतं आणि ते अधिक्य आलं की हे अधिक रूपक असं आहे. वर्णन कुणाचं चालू आहे? संतांचं. आता एक संत, जे संत कल्पवृक्षाप्रमाणे आहेत, चला कल्पतरू म्हटलं, ठीक आहे. पण आरव शब्द जो वापरला ना, तो व्यष्टी रूपानं नाही, समष्टी रूपानं. व्यष्टी समष्टी कसं ओळखायचं? एक झाड व्यष्टी आणि वन म्हटलं की झाडाचं अनेकत्व आलं, ती समष्टी. माणूस व्यष्टी, समाज समष्टी. पाण्याचा थेंब व्यष्टी, समुद्र समष्टी. तसं एक संत आहेत, पण त्या संतांना एक कल्पवृक्ष न म्हणता कल्पवृक्षाचं वन म्हटलं. व्यष्टीचं वर्णन जेव्हा समष्टी रूपानं केलं जातं तेव्हा व्यष्टीच्या ठिकाणी ते अधिक्य सिद्ध होतं आणि ते अधिक्य सिद्ध झालं की कल्पवृक्ष आणि संत यांच्या अभेदातलं जे अधिक्य येतं त्याला अधिक रूपकत्व येऊन जातं. असं ते साहित्यशास्त्राच्या दृष्टीने विचारात घ्यावं लागतं. आणि हे सगळ्या ठिकाणी चेतना चिंतामणीचे गाव हा शब्द समष्टी रूपाने, घर म्हटलं असताना तर ती व्यष्टी झाली असती, पण गाव म्हटलं समष्टी. अर्णव हा शब्द समष्टी रूपाने येणार. तिन्ही ठिकाणी व्यष्टीचं वर्णन समष्टी रूपाने चालू आहे, अधिक रूप. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चला कल्पतरूचे आरव. संत महात्मे म्हणजे चालता बोलता कल्पवृक्ष आहे, नुसता कल्पवृक्ष नाही, तर एक संत म्हणजे कल्पवृक्षाचं वन आहे. एक कल्पवृक्ष जर आमच्या जीवनामध्ये एवढं काही देत असेल तर कल्पवृक्षाचं वनच आम्हाला प्राप्त झालं. याला कैमुत्तिक न्याय असं म्हणतात. न्यायाच्या परिभाषेमध्ये याला कैमुत्तिक न्याय म्हणतात. कैमुत्तिक न्याय अधिक्य सिद्ध करतो. एकानं जर एवढं होणार आहे तर अनेक भेटले तर काय होईल? अनेकत्वामध्ये किती होईल, म्हणजे ते किती होईल याची आम्हाला कल्पना करता येत नाही, तेव्हा ते कैमुत्तिक न्याय. तो कैमुत्तिक न्याय. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. असं ज्ञानोबाने भगवंताच्या मुखातून म्हटलंय. काय म्हणतात भगवान? अर्जुना, जे माझ्या भक्ताचं चरित्र गातात, ऐका,
माझे भक्त नाही, माझ्या भक्ताचं जे चरित्र गातात ते मला प्राणापेक्षा जास्त आवडतात, हे म्हणणं आहे. आता भक्ताचं चरित्र गाणारे जर प्राणापेक्षा जास्त आवडतात तर भक्त किती आवडतात, याला कैमुत्तिक न्याय ज्ञानेश्वरीच्याच ओवीच्या अनुषंगाने विचारात घेण्यासारखे उदाहरण आहे. म्हणून सांगितलं, कल्पवृक्षाखाली आम्ही मागितलेलं आम्हाला मिळतं ना, तरी कामितयाच्या इच्छा फळे कल्पवृक्ष जैसा. ज्ञानोबांनी दृष्टांत दिलाच आहे. कामित म्हणजे कामी माणसाच्या ज्या इच्छा असतात कल्पवृक्ष त्या पूर्ण करतो, मान्य आहे. पण संत महात्मे त्या इच्छा पूर्ण करताना त्या इच्छांच्या योग्यायोग्यतेची आम्हाला जाणीव करून देतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरला अकल्पनाख्य कल्पतरू. आम्ही ज्याची कल्पना करून मिळतं, कल्पवृक्ष तर कल्पना केलेलं देतो, पण ज्याची आम्ही